प्रमोद सरांचे शब्द जे आपण ऐकत होतो आता ते मनात चांगले बिनवून घ्या. त्यांनी आत्ता 10-15 मिनटं खूप महत्त्वाचे बोल तुम्हाला ऐकवलेत. तर युजली काय असतं, एकेकाळी मी पण तुमच्याच वयाचा होतो, असं समोर बसायचो तर समोरच्या बोलणाऱ्याचे निम्मे अधिक शब्द वरनच निघून जातात, उरलेले निम्मे या कानात येतात तिकडनं बाहेर पडतात, त्यामुळे आत काय राहतं. तर हा सगळ्यात महत्त्वाचा संदेश मी तुम्हाला आज काय देणार आहे की त्यांनी सांगितलेले शब्द जरा त्याच्यावर विचार करा, चिंतन करा. आपण म्हणतो ना की सामायिक करा. तर पर्यावरण या विषयावर ते जे बोलले निसर्गाबद्दल, तर या आजच्या सामायिक थोडा त्याचा विचार करा सगळ्यांनी की आपल्याला काय केलं पाहिजे. तर इकडे येताना मी विचार करत होतो की तुमच्याशी काय संवाद साधायचा. तर सगळ्यात उत्तम संवाद कसा होईल की माझे जे प्रश्न आहेत ते मी तुमच्यासमोर मांडतो आणि त्याच्यावर तुम्ही विचार करत राहा. की दरवेळेला मी अमेरिकेतून येतो, वर्षातून 2दा येतो आणि तेच प्रश्न मला भेडसावत असतात की मला जाऊन काय करायचं आहे. तर तुम्ही स्वतःला पण हाच प्रश्न विचारा की मला आयुष्यात काय करायचं आहे. की हा फार गहन विषय आहे, म्हणजे सामायिक करण्याचा विषय आहे. की बाकी जगाचं सोडून द्या, आपल्या धर्माचं तत्वज्ञान सोडून द्या, निदान स्वतःचा विचार करा की मला काय करायचं आहे. की व्हॉट डू आय वॉन्ट टू डू, हा एक प्रश्न विचार असं मोठा. तर मी तोच प्रश्न घेऊन दरवर्षी इकडे येत असतो की मला काय करायचं आहे. तर प्रमोद सर जसे बोलले त्याप्रमाणे मला 2च गोष्टी दिवस रात्र भेडसावत असतात आणि तोच प्रश्न मी स्वतःला नेहमी विचारत असतो की एक म्हणजे आपल्या देशाची जी दुर्दशा झालेली आहे की भ्रष्टाचारामुळे, करप्शन. मी बाकी जगभर फिरतो, बघतो की एवढं तिथे सगळं कसं चांगलं आहे आणि आपला देश का एवढा वाईट आहे. की काही काही गोष्टी अगदी लाज वाटण्यासारख्या असतात. तुम्ही जर मटेरियलिस्टिक दृष्टीने बघितलात तर चांगलं आहे ना. लहानपणी आम्हाला, आणि मी प्रमोद सरांशी नेहमी बोलतो की शाळेसाठी 2 खाकी चड्ड्या आणि 2 पांढरे शर्ट आणि 1 चप्पल एवढंच असायचं. ह्याच्यापुढे काही नव्हतं. एक जोडी घालायची अंगावर, दुसरी धुवायला टाकायची. अशी सिंपल राहणीमान होतं. आता कोणाच्या घरी गेलं तर पहिले दारातच कळतं की 10-15 चप्पल आणि बूट आणि सँडलचे जोड पडलेले असतात. अतोनात प्रमाणात कपडे असतात. प्रत्येकाच्या हातात सेलफोन आहे, टी व्ही आहे, गाडी आहे, स्कूटर आहे, सगळं मिळालेलं आहे. म्हणजे कोणी म्हणेल ना की अरे भारत किती सुधारला आहे. हां, हे मटेरियलिस्टिक दृष्टीने खूपच सुधारलं आहे ना. मोठमोठे बिल्डिंग चाललेत, मोठमोठे हायवे झाले, प्रत्येक गावात एअरपोर्ट झाला. पण ती सुधारणा बघताना मी थोडं वेगळ्या अँगलने बघत असतो की मला वाटतं की भारत सुधारलेला नाही आहे, अगदी पार अधोगतीला गेलेला आहे. जिथे प्रत्येक पावलाला माणूस, म्हणजे माणूस राहिलेलाच नाही आहे. ही सगळी अगदी क्रूर जनावरं झालेली आहेत. म्हणजे इतक्या लेवलला गेली की आपल्या आईबापांना पण विकायला तयार होतील अशा लेवलला गेलेली आहेत. की मला कधी कधी वाटतं एखादा माणूस एखाद्या आमदाराकडे किंवा गव्हर्मेंट ऑफिसरकडे किंवा मिनिस्टरकडे गेला की माझं की एवढं काम अडलं तेवढं करून द्या,
तो लगेच सांगेल तो माणूस ऑफिसर किंवा मिनिस्टर असेल किंवा मला 2 लाख द्या 5 लाख जो काही त्यांचा रेट असेल. तर हा माणूस उभारून सांगेल अरे मूर्खा मी तुझा बाप आहे रे माझ्याकडे कसले पैसे मागतो. तो म्हणणार नाही बाबा आमचा रूल आहे बाप असला तरी तुमच्याकडनं मला पैसे घेतलेच पाहिजेत. असा भ्रष्टाचार झाला आहे. का घेतले पाहिजेत तर ते त्या रूलप्रमाणे प्रत्येकाला ते हप्ता तो पोचला पाहिजे. इतकी किळसवाणी परिस्थिती आहे त्याप्रमाणे. आणि त्या तुम्ही इथं आज बसलाय ह्याचं कारण पण आपला देश एवढा भ्रष्टाचाराने खाली गेला आहे की तुम्हाला दुसरा काहीच उपाय नाही आयुष्यात की शेवटी तुम्ही इथे आलेलात. दुसऱ्या देशात अशी कुठे अकॅडमी चालवावी लागत नाही. अमेरिकेत इंग्लंडमध्ये मी बघतो तिथं मुलं कुठल्याही पाहिजे शिक्षण घेऊन आपल्या पायावर त्यांना म्हणजे आईवडिलांकडे फीचे पैसे मागतात. ते कुठे तर मॅकडॉनल्ड काम करतात आपली फी भरतात शिक्षण घेतात चांगली नोकरी मिळते. नोकरी मिळाली की त्यांना स्वतःचं घर मिळतं गाडी मिळते सगळं चांगलं होतं. म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये किती आता 23-24 वर्षाची मुलगी आता परवाच कामाला लागली. ती कॉलेजला पण गेलेली नाही. हायस्कूल झाल्यानंतर म्हणाली मला कॉलेज शिक्षणासाठी पैसे पाहिजे म्हणून तुमच्याकडे काम करते. कामाला लागली तिला गाडी मिळाली. आता 6 महिन्यात म्हणते मी आता अपार्टमेंट माझं भाड्यानं घेऊन राहायला. एवढं सुलभ काय? तशी व्यवस्था असती इथे तर तुम्ही आज कोणी इकडे आला नसतात. तुम्हाला काही पर्यायच नाही आहे तर तुम्ही म्हणून म्हणता आता कमीत कमी निदान इथे अकॅडमीत येऊन काहीतरी जॉब तरी मिळेल होय की नाही. का दुसरं काही कारण आहे का मोठं काय असं ध्येय घेऊन आला तिकडे. बरं एक मला सांगा असं मोठं ध्येयाने प्रेरित होऊन कोण आलेलं हात वर करा. कोणी नाही. निदान माझं भाषण संपायचं झालं तरी हात वर करा की आता आमच्या दोघांचं ऐकून तुम्ही ध्येयाने प्रेरित झालात तरच मी आल्याचा काहीतरी फायदा झाला असं म्हणेन. कळलं. तर तुम्हाला दोष देत नाही मी. ह्या देशाची परिस्थिती अशी झाली आहे की तुम्हाला नाईलाजाने इकडे यावं लागलं की काहीतरी आम्हाला मार्गच नाही आहे म्हणून तुमची अशी परिस्थिती आहे की तुम्हाला मार्गच नाही आहे. कारण इवन तुम्ही परीक्षा पास झालात तिकडे मोठमोठे मिनिस्टर बसलेत की एवढे कॅन्डिडेट आहेत ना मग किती कोटी मिळणार आपल्याला. मग प्रत्येकाचा दर ठरलेला असतो. तुम्ही नोकरीला लागल्यावर तेच करणार. अरे बा ही फाईल इकडं टाक ते तिकडं टाक प्रत्येकाचा रेट ठरलेला असणार आहे. तर तुम्ही नोकरी लागल्यावर त्यात भ्रष्टाचारात गुंतणार आहात काय हा प्रश्न स्वतःला विचारा. म्हणून तो पहिला प्रश्न मी जो मांडला तो फार महत्त्वाचा की मला काय करायचं आयुष्यात. मी तोच प्रश्न घेऊन होतो की मला काय करायचं आहे. मला आपला भारत भ्रष्टाचार मुक्त करायचं आहे. लोक म्हणतील वेडा माणूस आहे असं काय भ्रष्टाचार जाणार आहे काय. ठीक आहे मी प्रयत्न करतो तुमच्यासारख्या मुलांना विचारतो बाबा काय तरी आपण करूया का. धडपड करतोय आम्ही अजून काय आम्हाला उत्तर मिळालेलं नाही आहे. तर माझ्याबरोबर तुम्ही पण या प्रश्नावर विचार करा की आपला भारत भ्रष्टाचार मुक्त कसा करायचा हा पहिला प्रश्न. करायचा का हा पहिला प्रश्न. किंवा तुमच्या मनात वेगळा विचार असेल की बाबा आमच्या शेजारची मुलगी तिला असिस्टंट कलेक्टर जॉब मिळाला 2 महिन्यात तिने 1.5 कोटीचा बंगला बांधला. तुम्हाला पण वाटेल ना आम्ही पण करतो तसं. पैशाचा मोह कठीण आहे हो. बोलणं सोपं आहे. पैशाचा मोह सगळ्यांना खेचून घेतो. तुम्ही किती चांगल्या प्रकारे आता इथे राहता तुम्ही जैन धर्माचं तत्त्वज्ञान शिकता ऐकता सगळं विचार करता की नाही करायचं पण जेव्हा वेळ येईल ना तर त्याला ताठ उभे राहून नो म्हणून सांगणं कठीण आहे. तर ते ह्याच्यावर विचार करा की व्हॉट डू आय वॉन्ट टू डू ह्याच्यावर विचार करा की तुम्हाला दोन्ही रस्ते ओपन असतात. प्रत्येक माणसाला हे 2 मार्ग ओपन असतात आयुष्यात. डावा मार्ग का उजवा मार्ग. प्रत्येक क्षणाक्षणाला. काल मला यांचा फोन आला मला 2 ऑप्शन होते. आता मी उद्या इथून जाणार आहे परत. तर या सगळ्या घाईघाईत सोपं ऑप्शन काय त्यांना सांगितलं असतं की नाही बा आता मला वेळ नाही
डावा रस्ता. पण मी विचार केला की हे बिचारे एवढं तळमळीने माझ्यासारखंच ती सेम तळमळ या लोकांना आहे, तर निदान 1-2 तास मी इथं घातले तर त्यातनं काहीतरी 50पैकी एका तरी मुलाला वाटेल की नाही बा, मी सरकारी नोकरीत जाईन आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध उभा राहीन किंवा उभी राहीन. एक जरी तयार झाला तरी मला खूप आहे, माझा वेळ चांगला गेला. म्हणून मी हा रस्ता पकडला की आपण आज धर्मनगरला यायचं आहे. तसंच तुमच्या पुढे आयुष्यात प्रत्येक क्षणाला आपल्याला 2 मार्ग असतात, हे लक्षात ठेवा. की प्रत्येक क्षणाला विचार करायचा एक थांबून, की मी साधी गोष्ट असते की कोणीतरी आपल्या पुढे अतिशय आपल्या आवडीची गोष्ट ठेवतो, किंवा समजा एखाद्याला डायबिटीस असेल त्याच्यापुढे चांगलं गुलाबजाम ठेवले की मोह तर होतोच, पण वाटतं जाऊन दे आता आजचा एक दिवस एक खाऊन टाकतो. तर ही छोटी छोटी डिसिजनमधनं माणूस पुढे त्याचं काय व्हायचं ते होतं. तर कधी तुम्हाला वाटेल नाही आता माझ्या बहिणीचं लग्न आहे, ठीक मिळतात 5 लाख घेऊन टाक, लग्न होऊन जाईल. मग हे थांबत नाही. आज बहिणीचं लग्न झालं, उद्या स्कूटर घ्यायचे, परवा गाडी घ्यायची, मग फ्रीज घ्यायचे, बायकोला दागिने पाहिजेत, हे चालूच असतं. मग ही भूक एवढी ही म्हणजे काल मी सर एक विद्यासागर महाराजांचं प्रवचन ऐकत होतो. मी नेहमी ते कानाला लावून ऐकत बसतो, बाकीचं सगळं कचरापेक्षा ते बरं पडतं. तर त्यांनी एक सुंदर सांगितलं, ही जी माणसाची जी इच्छा असते, इच्छा म्हणजेच भूक ना, ती इतकी प्रचंड आहे की सगळ्या तिन्ही लोकांचं सगळं साम्राज्य जरी त्यात घातलं तरी ती भूक तुमची थांबणार नाही. आणि याचं उदाहरण छोटं बघायचं म्हणजे आपले हे मिनिस्टर ऑफिसर्स बघा ना, 10-20 कोटी ॲट अ टाईम पटकन घेतात. त्यांचे म्हणजे भिंती सगळ्या भरून सगळीकडं नोटा दाबून ठेवलेल्या असतात, भूक नाही त्यांची भागात. तर तो प्रश्न स्वतःला विचारा की मला त्या रस्त्याने जायचं आहे की आपला हे जे ते या चांगल्या पवित्र भूमीत तुम्ही बसून अभ्यास करताय की मी तत्त्व माझं सोडणार नाही. जे आपण म्हणतो ना की सम्यक दर्शन म्हणजे तुम्ही त्या तत्वाशी एकनिष्ठ झालात. तर हे एक प्रिन्सिपल तुम्ही धरून ठेवा की मी नाही, हे माझं एक तत्व आहे. आता तो पहिला प्रश्न की काय करायचं आहे. मग दुसरा प्रश्न येतो, का करायचं आहे. व्हॉट डू आय वॉन्ट टू डू, व्हाय डू आय वॉन्ट टू डू इट, तो पण प्रश्न विचारा. आता तुम्ही आलात इथे की काहीतरी शिक्षण घेऊन इथं UPSC किंवा MPSCची परीक्षा घेऊन तुम्ही सरकारी तुम्हाला नोकरी मिळेल, तो प्रश्न विचारा, मला का करायची आहे नोकरी. का पोटाची खळगी भरायची आहे, मला कोणतरी माझ्या लग्नाला चांगला मुलगा किंवा मुलगी मिळेल मला, किंवा माझ्या आईवडिलांचं फार कर्ज आहे, नोकरी करून मी त्यांचं कर्ज मिटवीन. ते कशासाठी तुम्हाला हे करायचं आहे, आज तुम्ही हा अभ्यास कशासाठी करताय, ह्या प्रश्नावर एक थोडं विचार करा. की ह्याला 2 उत्तरं येतात. एक तर स्वतःसाठी आणि दुसरं म्हणजे समाजासाठी. कुठली माणूस आपण करतो ना कुठलं काम आयुष्यात, नोकरी करतो. आता सर शिक्षक आहेत ना, ते स्वतःसाठी नोकरी करतायत कारण घर चाललं पाहिजे, आणि समाजासाठी करतायत बिकॉज हे ते ज्ञानार्जन करतायत, ते दरवर्षी इतक्या मुलांना शिकवून बाहेर करतायत. ती समाजाची एक सेवा असते, चांगल्या प्रकारे आपलं कार्य करणे. तर हा एक विचार करा की एक तर मी माझ्यासाठी ही परीक्षा घेऊन नोकरी करणार आहे, मी माझा संसार चालवणार आहे, आणि नोकरीमध्ये तुम्हाला सरळ मार्गाने
घर चालवण्यापुरता पैसा नक्कीच मिळेल. माझे वडील डिस्ट्रिक्ट जज होते. डिस्ट्रिक्ट जज असताना आमचं घर कसं चालायचं तुम्हाला सांगितलं मी. 2 खाकी पॅन्ट, 2 पांढरे शर्ट, 1 चप्पल, 1 दप्तर, ह्याच्या पलीकडे काही नव्हतं. आणि 2 वेळचं घरचं जेवण. हॉटेलला मी गेलो, मला आठवत आहे मी 7वी-8वीत असणार. फर्स्ट टाईम वडील हॉटेलला घेऊन गेले. काहीतरी मला वाटतं काहीतरी डोसा खायला असेल, काही आठवत नाही मला. म्हणजे सिंपल राहणीमध्ये माझं काय वाईट झालं का? 2 चड्डीत मी शिकलो, मला काय शिक्षण माझं कमी झालं नाही. ह्या गोष्टीत काही अर्थ नाही आहे. माणसाला गरज नसते ती. 2 पॅन्टच्या वर तुम्ही 3री पॅन्ट घेता, ती तुमची अननेसेसरी गोष्ट आहे. हे सगळं तुम्हाला मी जैन तत्वज्ञान सांगतोय. मोहनीय कर्म तुम्हाला ते बळी पाडत असतं, कळलं ना. कुठली छोटी छोटी गोष्ट असते. काहीतरी बघतो, आता तुम्ही बघाल माझं काहीतरी शर्ट असं आहे, पॅन्ट तसं आहे, सरांचं असं शर्ट, अरे मस्त दिसतोय, आपण घेतला तर काय होईल. हे सगळे मोहात पाडणारे गोष्टी आहेत. त्यातून काही फायदा होत नाही. उगीच वाटतं अरे मला असं अशी गाडी असेल तर बरं वाटेल. तसं मी सगळं करून बसलो आहे. म्हणजे जगातली सगळ्यात महागातली महाग गाडी किंवा मोठ्यातलं मोठं घर, म्हणजे सगळं करून बघितलेलं आहे. पण त्यात तुमच्याबरोबर उभ्या राहण्यात माझा जो आनंद आहे तो त्याच्यात नाही आहे. आणि त्याचं तुम्हाला प्रॅक्टिकल उदाहरण लगेच देतो. आता सध्या आता आचार्यश्रींनी सांगितलं की तुमचे जे मोजक्या गोष्टी लागतात त्याच्यापैकी कुठलीही एक्स्ट्रा गोष्ट तुम्ही घेता, त्यात करोडो जीवांची हिंसा तुम्ही ऑलरेडी केलेली आहे. एक शर्ट बनवताना किंवा एक चप्पल बनवताना किती जीवाची त्यात हिंसा होत असेल विचार करा. किंवा तो विषय सोडून द्या, प्रमोद सरांनी सांगितल्याप्रमाणे पर्यावरणाला किती त्रास होतो. एक शर्ट बनवायला किती गॅलन पाणी जातं? 10,000 लिटर कमीत कमी पाणी लागतं एक शर्ट बनण्यात जातो. किती आपण पर्यावरणाचं नुकसान करत असतो हे विचार करा. आता हे जे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतायत ना, मोठमोठे उपाय शोधतायत. उपाय फार अतिशय सोपा आहे. स्टॉप शॉपिंग. आता तुम्ही अजून कमवत नाही आहे त्यामुळे तुम्हाला तेवढी कल्पना येणार नाही. एकदा कमवायला लागला की मग तुमची बायका मुलं प्रत्येकांना शॉपिंगची हौस असते. पैसे कधीच पुरत नाहीत, शॉपिंग कधी थांबत नाही. आणि प्रत्येक गोष्ट बनताना निसर्गावर मोठा हल्ला होत असतो. तुम्ही एक शर्ट घ्या, तुम्ही साधं एक पेन घ्या. एक पेन, आता हे छोटं पेन, हे एवढ्यातलं प्लास्टिक बनवायला किती केमिकल या नदीत जात असतील विचार करा. एक पेन बनताना अशी लाखो पुन्हा इकडे तिकडे पडलेली असतात. हे याचं समाज जीवन झालं आहे की वी वॉन्ट मोर. तर तो सेकंड क्वेश्चन की व्हाय डू आय वॉन्ट टू डू दॅट, की व्हॉट आय वॉन्ट टू डू, की मला गव्हर्नमेंट ऑफिसर बनायचं आहे. कशासाठी बनायचं आहे? तर माझं जीवन चालवायला तुमचा जो काही ज्या काही तुम्ही केडरला असाल ना, ग्रेडला, तो त्या पगारात तुमचं मी गॅरंटी लिहून देतो तुम्ही तुमचा संसार चालवू शकता, उपाशी पडणार नाही. मग माणसं भ्रष्टाचार का करतात? ते विनाकारण ज्या गोष्टी नको आहेत त्याच्या मागं लागल्यामुळे त्याची ती माणसाला ती ग्रीड, कधी न संपणारी ग्रीड असते. ती हाव सुटते, मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे. ते पैशाची हाव तर सगळ्यात वाईट आहे. मग लोक तुमच्यापैकी एखाद्याला संधी मिळेल करोडपती बनायची, होय की नाही,
कुठल्या करेक्ट पोस्टला असलात त्या पोस्टला तेवढे मिळालेच पाहिजे रोजचे. तेव्हा हा प्रश्न विचारा की मला कशाला पैसे पाहिजेत, का मी माझं, प्रश्न तुमचा स्वतःचा येतो शेवटी, समाजासाठी आणि तुमच्या स्वतःसाठी तुम्ही हे करता ना. मग स्वतःचा तो प्रश्न विचारा की मग माझं नीतिमत्ता सोडून मी हे कशासाठी करू, का एक थोडे पैसे मिळण्यासाठी का माझी नीतिमत्ता सोडू, काय महत्त्वाचं आहे, त्या पैशाने असं काय मोठं चेंज होणार आहे, हा प्रश्न विचारा. आणि हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे की मला कसं जगायचं आहे. व्हॉट, व्हाय, नंतर तिसरा प्रश्न होतो हाऊ. मग कसं करायचं. कारण मी हा प्रश्न स्वतःला विचारतो की मला देश भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे, तो कसा करू. तर एकच मार्ग आहे, तुमच्यासारखे ऑफिसर्स, आम्ही ते एक कर्तव्यपथ म्हणून तयार केलेली आहे संस्था. माझ्या आजोबांच्या नावाखाली आम्ही एक फाउंडेशन तयार केलं आहे की मी माझी जी काही कमाई कमवली आहे गेल्या 40 त्यातले निम्मे त्या फाउंडेशनच्या तर्फे आम्ही हा मार्ग धरला आहे, कर्तव्यपथ. प्रत्येकाला आपलं कर्तव्य कळलं पाहिजे, ते शिकवून द्यायचं. शेतकऱ्याला त्याचं कर्तव्य कळलं पाहिजे की मी शेतामध्ये विष घालणार नाही, कारण हे विष उद्या तुमच्या पोटात जाणार, तुम्हाला कॅन्सर होणार, हे सगळे प्रकार होत आहेत. सध्या ते चालू आहे जोरात. प्रत्येक कुठलंही खाता तुम्ही, त्यात किती पॉयझन आहे देवाला ठाऊक. इकडे मला वाटतं राजस्थान किंवा पंजाबमध्ये जेव्हा हरित क्रांती झाली त्यांनी तिकडे एक ट्रेन तिथं काय क्रांती एक्सप्रेस अशी काहीतरी नावाची होती, पण तिथे एवढं ते केमिकल वापरायला लागले हरित क्रांतीसाठी, इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स, की सगळ्यांना एवढे कॅन्सर झाले की त्या ट्रेनचा फायदा आता एक शेतकरी कॅन्सर झाल्यांना हॉस्पिटलला नेण्यात होतो, म्हणून त्याला आता कॅन्सर एक्सप्रेस नाव पडलं आहे. इतकं डॅमेजिंग असतं. तर द ओनली वे, हे जर आपल्याला जर भ्रष्टाचारमुक्त करायचं आहे देश आणि आपलं पर्यावरण आणि निसर्गाची साधना करायची असेल, तर मला तर एकच उपाय दिसतोय की तुमच्यासारखे ऑफिसर प्रत्येक डिपार्टमेंटला गेले आणि अगदी ठरवून गेले की मी नोकरी गेली, तर नोकरी तुमची तुम्हाला नोकरी नोकरी काढू शकत नाही. लाच घेतली नाही म्हणून नोकरीतलं काढलंय असं होतच नाही. तुम्हाला ट्रान्सफर करतील, दर 2 महिन्यांनी तुमची ट्रान्सफर करतील की हा का माणूस लाच खात नाही, ते त्रास होतो, याला कुठं टाका दुसरीकडे. असे खूप चांगले ऑफिसर आहेत. अशा ऑफिसरना इकडे बोलवून त्यांच्याकडनं भाषण आणि सल्ला देणं फार महत्त्वाचं आहे. तुकाराम मुंडेसारख्या लोकांना आणून उभं केलं पाहिजे. येऊन आपल्या चौगुले मॅडम येऊन गेल्यात ना, की अशा लोकांचं ऐका तुम्ही, किती त्यांचं जीवन कठीण असतं, पण त्यांची मान वर असते. बाकीचे जे लाचखोर अधिकारी असतात ते नुसते त्या मिनिस्टरच्या मागे, आमदारच्या मागे लाळ घाट गोटं फिरत असतात. हा रस्ता चाट म्हटलं तर ते चाटतील, एवढे ते त्यांचे असे कुत्रे झालेले असतात. ते आपल्याला तुम्हाला बनायचे का विचार करा. नीतिमान अधिकारी आपण हळूहळू वेळ लागेल. हे माझं स्वप्न जे मी बघतोय, मला माझ्या आयुष्यात पूर्ण झालेलं दिसणार नाही, पण निदान मी आज जे बी लावतोय त्या बियांचं वृक्ष होऊन तुम्ही पुढे ते वाढवाल आणि तुमच्या आयुष्यात तरी तुम्हाला दिसेल की आपण भारत भ्रष्टाचार मुक्त केला. हे फार महत्त्वाचं काम आहे. हे तुम्हाला करायचं आहे. आणि त्यासाठी एक लक्षात ठेवा, लाच खात नाही म्हणून तुम्हाला कोणी विलंबित करू शकत नाही. तर तुम्ही आपण ताठ राहून तुमच्या विचारसरणीच्या लोकांची अशी संघटना करा, ऑर्गनायझेशन करा. ऑफिसर्स जेव्हा बनाल तेव्हा की वी आर ग्रुप ऑफ नॉन करप्ट ऑफिसर्स, वी विल फाईट एव्हरी पॉलिटिशियन और एव्हरी बिझनेसमॅन. दोन्हीकडनं तुमच्यावर प्रेशर येतं. बिझनेसमॅनकडनं पैसे येतं की हे पैसे घ्या, आणि पॉलिटिशियन किंवा मिनिस्टरकडनं प्रेशर येतं की हा त्यांचं काम करून दे बाबा. हे तुम्हाला ताठ उभं राहून थांबवलं पाहिजे. आणि या कामासाठी अशा प्रकारची अनेक
संस्था आपल्याला चालू केल्या पाहिजेत. आणि त्यासाठी मी आणि प्रमोद चौगले आम्ही विचार करते कसं प्रत्येक गावागावात ही अशी संस्था सुरू करायची. आणि हे ध्येय घेऊन अगदी असं काय तुम्हाला त्यासाठी मोठं पोलीस कमिशनर बनलं पाहिजे का कलेक्टर बनलं पाहिजे नाही. कुठल्याही लेवलला तुम्ही असा, तुम्ही आपलं तत्त्व घट्ट पकडून चांगल्या प्रकारे इमानदारी काम करा एवढंच. आणि लोकांना पण ती शिकवून द्या, बाकीच्या लोकांना. हे जर तुम्ही करत राहाल तर नक्कीच तुम्ही स्वतः अभिमानाने जगाल. आणि लोक तुमची फॅमिली, की तुमचे हे जे गुरुजन इथं असतात, तुमचे मित्र आहेत, सगळे तुमच्याकडे भयंकर अभिमानाने बघतील. तर हे दोन रस्ते तुमच्याकडे आहे. एका रस्त्याने जाऊन तुम्ही भला आलिशान बंगला बांधाल, गाड्या असतील, तुमची मुलं फॉरेनला शिकायला जातील. दुसऱ्या रस्त्याने गेलात तर एखाद्या छोट्याशा घरात राहाल, गाडी कदाचित नाही परवडणार तर स्कूटरवर जाल, तुमची मुलं साध्या म्युन्सिपॅलिटी शाळेत जातील. पण लोक तुमच्याकडे भयंकर मानाने बघतील, आदराने बघतील, की भयंकर स्वाभिमानी व्यक्ती आहे. आणि जर तुम्ही हे सगळी दौलत उभी केली तर लोक म्हणतील हां काय पैसे खाऊन केलं आहे. कोणी तुम्हाला किंमत देणार? तुमचे घरचे माणसंच तुम्हाला, तुमच्या आईवडिलांना पण तुमची लाज वाटेल, तुमच्या शिक्षकांना तुमची लाज वाटेल. तर हे या विषयावर पुढचा महिनाभर सामायिक तुम्ही चालू ठेवा. धन्यवाद.